आपली बॅग रिसीव्ह होतील आणि मग आपण छान अनबॉक्सिंग करू आणि मी ना ब्लॉग एंड करू. पण हॅलो गाईज, वेलकम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. जे लोक नवीन आहेत त्यांना वेलकम आणि जे लोक जुने आहेत त्यांना वेलकम बॅक. ओके, सो आज आहे 1 नोव्हेंबर आणि सॅटर्डे आहे. सॅटर्डे हां, काल पण फ्रायडे झालं ना, आज सॅटर्डे. आणि मी करंटली किचनमध्ये येते. माझ्या मागे भांडी दिसत असेल तुम्हाला, कारण की ते लाईट चालू मागे. सो आजचं ना असं काही प्लॅन नाही, ठीक आहे. हा नॉर्मल ब्लॉग म्हणजे मला खूप टाईमपासून एक ब्लॉग चालू करायचं होतं. खूप माझ्या फ्रेंड्सना हे वाटत होतं की मी ब्लॉगर आहे आणि मी सगळीकडे हाय गाईज असं करणार म्हणून. बट मला बेसिकली ही गोष्ट करायची होती स्टार्ट. सो मी म्हटलं की वाय नो टुडे, कल करे सो आज कर म्हणून. सो आजचा मी मुहूर्त काढला आहे 1 नोव्हेंबरचा. सो आज माझ्याकडे असं काही प्रोडक्टिव्ह नाही आहे, ठीक आहे. मी सकाळी उठली, नॉर्मल जे आपले विकेंडवाले वाईब आहेत, नॉर्मल उठली, फ्रेश झाली, त्यानंतर ब्रेकफास्ट केलं, 1-2 कामं होती बाहेर लाईक बँक आणि समथिंग कशी ती कामं केली. आणि देन आज तर 1-2 प्लॅन आहेत, ठीक आहे. एक तर म्हणजे मी ज्यूक ब्रँडकडून ना बॅग्स ऑर्डर केले होते, ठीक आहे. सो ते बॅग जर डिलिवर्ड झाले आज तर त्याचं अनबॉक्सिंग होईल. पण मला वाटतं मे बी या व्हिडिओमध्ये मी ते अनबॉक्सिंग दाखवेन, जरी ते उद्या रिसीव्ह झाले तरी, कारण की मला नोटिफिकेशन आले ते होतील रिसीव्ह. आणि सेकंड गोष्ट आहे ती म्हणजे की आज डिनरला घरी कोणी नाही आहे, म्हणजे मी आणि मम्मी आहे फक्त. कोणी नाही म्हणजे मी आणि मम्मी, ठीक आहे. मग मी आणि मम्मी कोणी नाही, ठीक आहे. सो मी आणि मम्मी आहोत, तर विचार करते की डिनरला जाऊ कुठेतरी. सो ते चाललं आहे की मे बी जर डिनरला गेलो तर डिनर तुम्हाला दिसेल की आम्ही कुठे जातो. आणि असं काही प्रोडक्टिव्ह नाही आहे, खूप चिलवाला विकेंड आहे. आणि स्किन माझी थोडी खराब होते. इग्नोर माय मुस्टॅच. त्यांनी मला माझा ट्रिमर भेटत नाही आहे, जो मला माहिती आहे माझ्या मम्मीने बिलकुल गायब केला म्हणून भेटत नाही. बट दॅट्स ओके. सो आता ॲक्च्युली आहे ना दुपारी 3 और 3:30 समथिंग वाजले आणि मला झोप येत नाही दुपारची, त्यामुळेच असं डार्क सर्कल आलेत. बट ठीक आहे. तर आजचं सगळं आहे. सो बघू हा दिवस कसा जातो आहे, पुढे काय होतं आहे, ब्लॉग कसा जातो आहे, कुठे जाते आय डोंट नो, कारण की असं शूट होणार आहे हा. सो लेट्स सी, बघूया पुढे पुढे काय होतं. तर मंडळी, आपलं डिनरचा प्लॅन तर ऑन आहे, कारण की मी थोडीशी झोपली होती, ठीक आहे. वीकेंड आहे आणि मला दुपारची झोप लागली. सो मी अर्धा तास झोपली होती आणि आता 6:45 वाजले, ठीक आहे. आणि मी बनवली आहे माझी कॉफी आणि आपण डिनरसाठी कुठे जायचं हे मी थोडं प्लॅन करते आणि भेटू रेडी होताना. सो लेट्स, माझ्या कॉफी बघा किती सुंदर लेअर आले. सो आता वाजले आहेत 8:30 समथिंग आणि मी ऑब्वियसली बिल्डिंगमध्ये आहे. सो वी आर गोईंग टू हॅव अ डिनर विथ मम्मा. आणि जसं की आमचा प्लॅन डायसी होत होता. सो लेट्स सी कसं होतं आहे. आणि असे मी रेडी झाले आणि मम्मी येते खाली. सो आम्ही स्कूटी घेऊन जातो आहे, दोघीच जणी आहोत म्हणून. सो भेटूया रेस्टॉरंटमध्ये. सो आम्ही इथे या कोयला फॅमिली रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, जिथला ॲम्बियन्स खूप छान होता, अगदी पिंटरेस्टी होता. आणि इथलं लाईक डेकॉर आणि सगळं एकदम पिंटरेस्टी वाईब देत होतं, त्यामुळे फोटोजसाठी एकदम ॲम्बियन्स खूप छान होता. त्यानंतर आम्ही इथे सगळं व्हेजमध्ये ऑर्डर केलं होतं, ज्यामध्ये स्टार्टरमध्ये पनीर तंदूरमध्ये काहीतरी होतं, देन हे लेमन कोरिएंडर सूप आणि त्यानंतर ही पनीर टिक्का बिर्याणी. बेसिकली आम्ही डिनर करून आलो घरी. मी चेंजसुद्धा केलं, मेकअपसुद्धा रिमूव्ह केला आणि आता नॉर्मल स्किन केअर चालू आहे, कारण की रिसेंटली स्किन खूप जास्त डॅमेज व्हायला लागली आहे. आय डोंट नो वाय. सो आम्ही ज्या रेस्टॉरंटला गेलेलो त्या रेस्टॉरंटचं फूड ॲक्च्युली खूप खूप खूप
खूप चांगलं होतं आणि आम्ही व्हेज ऑप्शनसाठी गेलो होतो सॅटर्डे आहे म्हणून. आणि हा ब्लॉग मला असं वाटलं होतं की ते बॅग रिसीव होतील आणि मग आपण छान अनबॉक्सिंग करू आणि देन हा ब्लॉग एंड होईल. पण ते बॅग रिसीव नाही झालं, सो मी ते उद्या रिसीव होतील संडेला. सो मग आपण संडेला ते अनबॉक्स करू आणि मग ते बॅग अनबॉक्सिंग नंतरच हा ब्लॉग एंड होईल. ठीक आहे. सो हा ब्लॉग उद्यासुद्धा कंटिन्यू होईल. आता हे सगळं मी स्किन केअर करून छान एक बुक रीड करून मी जाऊ. ठीक आहे. आणि हां, मी स्किन केअरचा पूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे की मी काय यूज करते आणि कसं यूज करते सगळं. ठीक आहे. इवन रेटिनॉलसुद्धा. ओके. सो तो सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सो इथे मी लिंक देते वरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा. सो प्लीज बघा आणि त्या व्हिडिओलासुद्धा प्रेम द्या. ठीक आहे. सो हे सगळं स्किन केअर वगैरे करून मी शांत झोपायला जाणार. सो भेटू जो बॅग अनबॉक्सिंगमध्ये. सो नमस्कार मंडळी, आज आहे मंडे. जसं मी सांगितलं होतं की हा व्लॉग कंटिन्यू होणार आहे आपल्या बॅग अनबॉक्सिंगपर्यंत, पण बॅग रिसीवच नाही झालेत. सो आज मंडे आहे आणि मॉर्निंग टाईम आहे, त्यामुळे मी इथे आमच्या इथे एक सिटी पार्क आहे, तिकडे मी जस्ट थोडासा वर्कआउट आणि याच्यासाठी आले होते. ॲक्च्युली पार्क खूप छान आहे आणि खूप इथे सगळं लायटिंग्स आणि सगळ्या गोष्टी होतात. सो जो बॅग थोडे डिले होणार आहेत म्हणून मग म्हटलं की हा ब्लॉग तर एंड करावा लागेल, कॉज मी एवढा टाईम तो नाही एक्सटेंड करू शकत म्हणून. सो आज मंडे आहे आणि इथून आता मी वर्कआउट करून घरी जाते. आय गेस 9 साडेनऊ झाले असतील. त्यानंतर आपण ब्रेकफास्ट बनवणार आहोत. ठीक आहे. आपण डोसा बनवणार आहोत आणि लेट्स सी घरी जाऊ. ठीक आहे. आणि मग हा ब्लॉग एंड करू आपण. सो चला. तर अंघोळ झालेली आहे आणि माझ्या आईने डोसासुद्धा बनवलेला आहे. सो मी ऑलरेडी एक हिरवीवाली चटणी बनवलेली आहे. सो मला टोमॅटो चटणी खायची होती, सो मी टोमॅटो चटणी आता बनवणार आहे. सो ती रेसिपी मी शेअर करते आणि चला मग बनवायला घेऊयात. ठीक आहे. आणि धन मंडे आहे त्यामुळे अजून कामंसुद्धा आहेत. सो लेट्स गो. सो इथे हे कढई गरम झाले आहे, त्याच्यामध्ये टाकूयात 1-2 चमचे तेल. ठीक आहे. जास्त नाही, की छोटा चमचा, जास्त तेल नाही घालायचं. त्यानंतर ही आलं लसूणची पेस्ट आहे. तुम्ही डायरेक्टली हे पण टाकू शकता, लसूण आणि आलं वेगवेगळं, बट मी पेस्ट टाकते आणि सोबत अनियन. टोमॅटो चटणी आहे त्यामुळे कांदा थोडासा घेतला आहे, फक्त फ्लेवरसाठी, जास्त नाही घ्यायचं. ठीक आहे. आणि त्याला मिक्स करायचं. आणि तेल मी परफेक्टली जास्त नाही घेतलं आणि ह्याच्यावर आपण फोडणी देणार आहोत, त्यामुळे इथे आलं आपलं हे मोहरी आणि जिरे वगैरे काही नाही, कढीपत्ता वगैरे काही नाही, फक्त कांदा आणि टोमॅटो आपलं शिजवून घ्यायचं. आणि हे 2 लाल मिरची आहेत, त्याच्या बिया खाली पडल्यात, आणि टोमॅटो घालते. हे सगळं मिक्स करून ना टोमॅटो मऊ होईपर्यंत आणि कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं सगळं. ठीक आहे. मग आपले टोमॅटो ना छान सॉफ्ट झाले आणि सगळं व्यवस्थित मिक्स सुरू झालं. ओके. सो हे मी आता बंद करणार आणि देन मग आपण ते पेस्ट करून घेऊया. ठीक आहे. ओके. सो हे सगळं मिश्रण ना एकदम थंड झालं तर आपण ते ग्राइंड करून घेणार आहे, म्हणजे एकदम बारीक पेस्ट करायची. ठीक आहे. तर थोडीशी जाडसर हवी असेल आपल्याला तर जाडसर पण करू शकतो, नो इश्यू. पण चांगलं त्या टोमॅटोचं जर तुम्हाला आवडत असेल थोडं क्रंची असं येतो तर ठीक आहे, नाही तर मी एकदम बारीक पेस्ट केली तरीसुद्धा चालतं. आणि पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही, नॉर्मल फक्त फिरवून घ्यायचं. मी याच्याकडे याच्यामध्ये मी मीठ घालते पहिला, कॉजमध्ये ना चटणीला
चांगलं लागेल. अंदाजे मीठ घालायचं आहे. याच्यामध्ये कोथिंबीर पण घालू शकतो, पण मला ते मग कलर चेंज नको आहे त्याचं म्हणून. सो चटणी रेडी आहे. पटकन याची फोडणी करूया. ठीक आहे. सो मी विचार करते की मी ज्या कढईमध्ये टोमॅटो रोस्ट केला होता त्याच्यामध्येच फोडणी करूयात, कारण की जास्त भांडी करायची नाहीत. हां ठीक आहे. सो हे गरम झाली कढई. याच्यामध्ये फक्त 2 चमचे तेल घालते, कारण की फोडणी तेवढी बसली पाहिजे म्हणून. त्याच्यामध्ये मी आता फक्त मोहरी टाकते. थोडीशी मोहरी तडतडली की ही एवढी उडीद डाळ टाकते. बिकॉज उडीद डाळ इज मॅन्डेटरी इन ऑल साऊथ इंडियन फूड. सो हे थोडं ना फ्राय करणार आहे, कारण उडीद डाळ ना थोडी शिजली गेली पाहिजे म्हणून. त्यांना कढीपत्ता, ॲक्च्युली ड्राय केलेला कढीपत्ता आहे म्हणून. उडीद डाळ उडायला लागली. हिंग टाकते पटकन आणि गॅस बंद करणार. आणि हिंग टाकल्यानंतर आपली जी चटणी आहे ती डिरेक्टली यामध्ये ओतणार आणि छान असं आपली फोडणी बसली. आता ही चटणी वेस्ट जाऊ नये, बिकॉज या भांड्याला एवढी सगळी आहे, तर मग मी थोडंसं पाणी टाकणार आहे. एकदम थोडं म्हणजे फक्त भांडं क्लीन करण्यासाठी. आपली चटणी रेडी आहे. सो दिस इज हाऊ माय प्लेट लुक्स. आणि सोबत मी ब्लॉगिंग सुद्धा करते, कॉज लेट झालेला आहे. अँड लेट्स ट्राय इट आउट. मला माहीत नाही, कारण की मागे विंडो आहे आणि लाईट कसं दिसेल डोंट नो, पण ठीक आहे. सो ही टोमॅटो चटणी परफेक्ट बनली आहे. परफेक्ट स्पायसी, परफेक्ट टँगी. मी पण चिंच पण टाकली ना, बट टोमॅटोला खूप छान चटणी बनलेली आहे. अँड इट्स सो 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 नाईस. ठीक आहे. विथ चहा परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. आणि आय नो ग्रीन चटणीसुद्धा खूप छान झाली असणार आहे, कारण की ती माझ्या मम्मीने बनवली आहे. सो ती ऑब्व्हियसली खूप छान बनवते सगळ्या चटण्या. पण टोमॅटो चटणी खूप छान टँगीनेस देते जिभेला. ग्रीन चटणी ॲज युजल खूप छान आहे. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आणि प्लीज इग्नोर दिस पसारा बिहाइंड मी. से नॉर्मल कपडे आहेत, घडी मारून ठेवली. ठीक आहे. कबडमध्ये जायचे बाकी आहेत. सो या व्लॉगमध्ये मला ॲक्च्युली खूप इच्छा होती की मी ते ज्यूटचे बॅग अनबॉक्सिंग करेन, तसे खूप छान बॅग्स आहे आणि एक तर माझ्या विशलिस्टमधली बॅग आहे. सो मला खूप इच्छा होती, बट ते नाही डिलिवर्ड झालं. बट इट इज ओके. ते नेक्स्ट कधी डिलिवर्ड होते आणि मी त्याचे स्पेसिफिक व्हिडिओसुद्धा पोस्ट करेन ऑब्व्हियसली ज्यूक बॅगचं, बिकॉज मला ज्यूक ब्रँड खूप जास्त आवडतो. आणि ऑलरेडी माझ्याकडे एक ऑफिस बॅग तर आहे त्याची. सो मी अजून बॅग ऑर्डर केल्या होत्या. सो या व्हिडिओमध्ये ते नाही झालं, बट नेक्स्ट मी नक्की ते अनबॉक्स करताना दाखवेन. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. हा फर्स्ट व्लॉग आहे आणि फर्स्ट व्हिडिओ आहे. सो आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. सॉरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, कारण की मी खूप साऱ्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पोस्ट करते. त्यामध्ये स्किन केअर, फूड, ट्रॅव्हल आणि हे ब्लॉग माझ्या डेली लाईफमध्ये काय चालू आहे हे सुद्धा. सो प्लीज बघा आणि असं सपोर्ट करा, प्रेम द्या. अँड बाय, टेक केअर, ओके.